शालिनी शालिनी अशी हाक मारतात. खूप छान वाटलं. मी नेहमी ज्या ज्या ठिकाणी जाते इव्हेंटला त्या त्या ठिकाणी मी असं म्हणते 1% डोक्यामध्ये मात्र ही सुद्धा भीती असते. पटकन नागाच्या मनात कोणी चप्पल टोमॅटो असं काही पटकन फेकून मारणार तर नाही ना बाबा. एवढे लोक मी त्या सिरियलमध्ये गेलेले आहे. सो पण नाही तसं कधीच होत नाही. सगळ्या मुलींना फार प्रेम करतात. सगळा प्रेक्षक वर्ग फार प्रेम करतो. आणि ॲक्च्युली सिरियल सुख म्हणजे नक्की काय असते याचं निर्भर होतं. माझं हे कॅरेक्टर किंवा सगळ्या प्रेक्षकांमुळे लोकांपर्यंत ते पोहोचू शकते. तुमच्या प्रेमामुळे तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकते. मी फक्त माझी मेहनत केली बाकी काही नाही. तर शाळेचं डायलॉग ऐकायचं ना तुम्हाला. पण त्याआधी आता मला असं वाटतं निलेश भाऊंचा तुम्हाला वेगळा परिचय द्यायची अशी काही गरज नाही. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांची कारकीर्द सुद्धा खूप मोठी आहे. शालिनीच्या डायलॉगमध्ये दोन चांगली बोलणार आहे. ती फक्त ऐकायची. तर ऐकताय ना खेरगावच्या बायकांनो, नीट लक्ष द्यायचं. बरं मला सांगा शालिनी तुम्हाला ती कोल्हापूरवाली शालिनी ते बोलायची कसं आवडेल का त्याच्यानंतर जी अमेरिकेहून आली होती तेव्हा जसं बोलायची तसं बोलायला आवडेल? आधी कोल्हापूर असं म्हणताय होय. जरा मोठं बोला की ती वाली शालिनी ऐकायची वय नाही वय म्हणा की स्टेजवरती किती आनंद व्हायला समजे इथं आहे. आणि समजायचे इतके छान छान दात दिसायचे. मला लई खुश आहे तुम्ही समजे. आणि त्याच्यामुळे मला किती आनंद समजत आधी सगळ्यामध्ये आता तुम्ही मला इथपर्यंत या यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही पोहोचवले. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि सुख म्हणजे नक्की काय असते ह्या मालिकेवरती हॅलो हलवलंच बाई मलाच उत्तर द्यायचं. प्रत्येक विचारते आणि त्याचं उत्तर ऐकून हलवलंच का मधी मधी मधी. गौरी आवडते की शालिनी? नाही गौरी शालिनी मला माहिती शालिनी आवडते. घरामध्ये तुमची शालिनी बरोबर की नाही सगळ्या बायका तर हा त्या मालिकेवरती लई प्रेम केलं तुम्ही. माझी नवीन मालिका मी लवकरच येणार आहे. तुम्हाला दिसेल आता काही दिवसांमध्ये माझ्या नवीन मालिकेची माहिती त्या मालिकेवरती प्रेम मराठीवर त्याच्यावरतीचे हे बाई मुलगी ना बाजूला. तर भाऊंचा परिचय द्यायची फारशी नाहीये तुम्हाला. अरे यार मला असं वाटतं की कारण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी असला पाहिजे. भाऊंच्या पाठीशी असला पाहिजे. त्याच्या पुढे कायम असा बसायचंच ना ग मला व्हिडिओ काढायचा. थँक्यू.